नमस्कार. कसे आहेत? बरे आहे आमचे मुलं आणि मुली? मस्त आहेत ना? मी पण मस्त आहे. शेतकरी दादा किती मेहनत करतात हो. का तर शेतकरी दादा अशी मेहनत करतात ना, दुनियाच्या वेगळी. का तर आम्ही पण ती मेहनत केलेली आहे शेतामध्ये, मामाच्या शेतामध्ये. एवढी मेहनत केलेली हे ना मुलींनो, तुम्हाला काय सांगायचं आहे. हे बघा, सकाळी उठायचं, सडा सारवण करायचं, नदीला जायचं, पाणी आणायचं. पाणी आणल्याच्या नंतर आडाचं पाणी आणायचं, प्यायचं पाणी, जनावरांना हिरीचं पाणी आणि प्यायला आडाचं पाणी आम्ही आणायचं. सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही तेवढं काम करायचं. 7 वाजूचं पाणी भरायचं. गाई म्हशीला, शेळ्यांना, मेंढ्यांना पाणी पाजायचं, चारा टाकायचा आणि 8 वाजायला शेतामध्ये जायचं. हे गुरं घेऊन, जनावरं घेऊन, गाई म्हशी, शेळ्या, घोडे एवढं घेऊन शेतामध्ये जायचं. 2 नौकर असायचे, त्या नौकराला घेऊन शेतामध्ये जायचं. आणि शेतामध्ये जाऊन तिथं भुईमुग असायचा, तिथं ज्वारी असायची, तिथं तूर असायची. म्हणजे कोणतं पण पीक असायचं तर तेवढी जाऊन राखणदारी करायची. एक माळा बनविलेला असायचा शेतामध्ये. एक गलूर हातामध्ये असायची, आपल्या हातामध्ये एक गलूर. अशी करून अशी ह्या पक्ष्यांना मारायचं. आम्ही एवढं आम्ही कामं केलेले आहेत. शेतामध्ये जाऊन पाखरं हाकलेले आहेत, शेतामध्ये जाऊन कोल्हे हाकललेले आहेत, शेतामध्ये जाऊन लांडगे पण हाकललेले आहेत बरं का. लांडगे आम्ही 4 पोरी असायचो. एक भागीत्री नावाची पोरगी असायची, भागू नावाची पोरगी असायची, एक मंडू नावाची पोरगी असायची आणि एक पारू नावाची पोरगी असायची. आम्ही तिघीनंच सकाळी सकाळी जायचं आणि ती शेतामध्ये राखणदारी करायची. शेतामध्ये राखणदारी अशी करायची की आता तुम्हाला काय सांगावं. अहो, आम्ही तिथं शेत पण राखायचं, ते पाखरं पण हाकलायचो, शेळ्या मेंढ्या पण आम्ही राखणदारी करायची. आणि नोकर नाही आला तर आम्ही गाई म्हशी बी सांभाळायच्या. एवढं आम्ही मेहनत करायची. आणि मग 10 वाजल्या की मग दुसरे 2 नोकर यायचे. म्हणायचं, पुरी हो, तुम्ही आता 10 वाजल्यात, तुम्ही आता घरी जावा. तुम्हाला नेहरी करायची असन, तुम्हाला भूक लागली असन. ते आम्हाला असं बोलायचे की तुम्हाला भूक लागली असन पुरी हो, तुम्ही जावा आता घरी. आम्ही म्हणायचं, नाही नाही, आमचे बाबा म्हणते एवढ्या लवकर का घरी आलात. ते म्हणायचे, आम्ही सांगतो त्यांना, आम्ही पाठवले. पुरींला काही जीव नाही का, पुरींला काही पोट नाही का. पुरी आता किती सकाळी आलेल्या 7ला, आता 10 वाजल्याता. पुरीनं घरचं काम करून आल्याता आणि पुरी इथं राब शेतामध्ये राबायला लागल्याता. कोले हाकलायचं, पाखरं हाकलायचं, गलूर घेऊन असं बंदुकीनं मारायचं. गलूर, पहिली गलूर असायची, अशी एवढा मोठा खडा असायचा, दगड असायची आणि काय माहिती, नाहीतर मग एवढं टिपूर असायचं, दांडा असायचा, एवढा टिपरी असायची. हे टिपरीनं असं पाखरं हाकलायचे आणि हातामध्ये मामाचं शिरटं घ्यायचं. मामाचं आंगडं म्हणायचो आम्ही. मामाच्या शिरटाला आंगडं म्हणायचो. त्या आंगडं मामाचं तिथं एक अडकिलेलं असायचं. तिथं शेतामध्ये ते भुलोबा ठेवतात ना, ते ज्वारीमध्ये, त्याच्यामध्ये असायचं. मडकं ठेवायचं आणि त्याला असे हात लावून ते हे करून ठेवायचं. ते माणसासारखं व्हायचं. अशी मध्ये लाकडी लावायची, वर हे मडकं लावायचं, डोक्यावर मडकं लावायचं लाकडाच्या आणि ते हातावर शिरटं घालायचं. तर ते माणसावणी असं 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 हलत राहायचं हव्याने. तर मग ते हालायचं तर मग कोणी चोरी करायला आले ना, असं म्हणजे कंस असायचे ना, ज्वारीचे कंस असायचे, भुईमुग असायचे. लोक काय करायचे, मुसलमानाचे शेजारी असायचे लोक काय करायचे, लोक काय करायचे, भुईमुगला उपटून न्यायचे. कोणी नाही दिसलं ना, उपटून न्यायचे. मग ते माणसासारखं दिसलं ना, त्यांना वाटायचं माणूस आहे म्हणून ते पळून जायचे. असं होतं हो. आणि मग आम्ही पण ते पाखरं हाकले ना, मग शेंगा उपटायच्या, शेंगा तोडायच्या,
कचा 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 शेंगा तोडायच्या आणि माचीस न्यायचं संग आणि तिथंच होळा करून खायचा आम्ही. भूक लागायची आम्हाला. आम्ही तिथं एवढं मोठा जाळ करायचा, एवढं मोठ्या गौऱ्या लावायच्या, नाहीतर लाकडं लावायचे, काय पण लावायचं त्या शेतामध्ये आणि मोठा जाळ करायचा. मोठा जाळ करायचा आणि ते जाळावर असे भुईमुगाचे येलं धरायचे, येलं धरायचे आणि ते येलाच्या शेंगा पडायच्या ते जाळामध्ये आणि ते शेंगा जाळामध्ये पडून मग ते कितीतरी खायला भारी लागायचे हो, लय भारी लागायच्या. भले नाही का गरीब होतो पण मामाच्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा भरपूर खाल्ल्या, चवळीच्या शेंगा भरपूर खाल्ल्या. अजून म्हणलं तर भेंडी असायची, भेंडीचे पट्टेचे पट्टे असायचे, चवळीचे पट्टेचे पट्टे असायचे, असे शेण्याचे पट्टेचे पट्टे असायचे. पुन्हा कलिंगडाचे पट्टेचे पट्टे असायचे. कलिंगडाच्या दिवसामध्ये आम्ही मामाच्या इथं आम्ही खाल्लं भरपूर. म्हणजे म्हणजे असं आम्हाला आमच्या मायबापाच्या घरी नाही भेटायचं खायला, पण आमच्या आजा आजीच्या घरी मामाच्या घरी आम्ही भरपूर खाल्लं. म्हणजे भरपूर काय खाल्लं. आता फळ फ्रूट आहे, आता मेन फळ फ्रूट आहे. पहिलं काय होतं, मामाच्या शेतात हरभरा असायचं, हरभरं उपटायचं, ते जाळ करायचा, त्याच्यावर होळा करायचा, ते आम्ही पुरीनं खायचं, 3-4 पुरीनं. म्हणजे आमचं पोट भरून जायचं. आम्हाला भूक लागलं की अजून ते ज्वारीच्या पट्ट्यामध्ये जायचं. असे वाळकं पडलेले असायचे, हे शेंदडा असायचे, शेंदडा असायचे. ते शेंदडं पिवळे पिवळे झालेले असायचे. ते शेंदूड घ्यायचं, आम्ही एक एक खायचं, आमचं पोट भरून जायचं. पुन्हा मग वाळकं असायचे, वाळकं म्हणजे शेण्या असायच्या. वाळकं म्हणजे काय, म्हणजे बारीक काकडी आणि ते मोठं झालं ना तर मग त्याला हे शेंदाड म्हणायचं. पिवळं झालं ना त्याला शेंदाड म्हणायचं. खाल्लं भरपूर खाल्लं. म्हणजे तशा वस्तू आता खायला भेटत नाही. मार्केटमध्ये आली तर एवढं महाग असतं की आपल्याला आणून खाणं पण होत नाही. एवढी महागाईच आहे तेवढी, तर काय आणायचं, काय खायचं. एवढं नाही का. बापाच्या घरी आलं ना आम्हाला काहीच भेटायचं नाही मुलींनो आणि मुलांनो. आम्ही लय तरसायचो. मग बापाच्या घरी आलं ना आम्हाला आजीची याद यायची. असं वाटायचं काम करतो तर आम्ही तिथं आम्हाला खायला भेटतंय भरपूर. आणि मग हे बघा घरी बी आलं तर मग 10 वाजायला आम्ही घरी यायचं. ते नोकर म्हणायचे, जा पोरी हो तुम्ही घरी जावा, तुम्ही खाऊन पिऊन घ्या. नंतर मग आमचे नेहरी आणा आमची. मग आम्ही घरी गेलो तर आमच्या आजीनं हे बघा बदबद एवढं दही वाटायचं, त्याच्यामध्ये भाकर चोरायची बाजरीची आणि खा म्हणायचं. आमचे आजोबा म्हणायचे, काय गं वाढले मुलांना, काय वाढलं तू. आमची आजी म्हणायची, ताक वाढलं. आमची आजी अशी म्हणायची, ताक वाढलं का, बरं असं म्हणायचं. आणि आमच्या आजीला काय वाटायचं, दुसऱ्या लेकीचे लेकरं होते ना त्यांना भरपूर खायला द्यायचं आणि आम्हाला म्हणजे ताका पाण्यावर जेवण करायला द्यायचं असं वाटायचं आमच्या आजोबाला. पण आमच्या आजीला कुठं तसं वाटायचं. आमच्या आजीला वाटायचं माझ्या गरीब लेकीचे लेकरं आहेत. आमच्या आजीला वाटायचं गरीब लेकीचे लेकरं आहेत. आमच्या आजी आम्हाला खाऊ घालायची. आमचा आजा म्हणायचा, गांड म्हणे, काय दिलं ग खायला. ताक दिलं ताक. पण आमच्या आजीनं दही दूध दिलेलं असायचं आम्हाला. आमच्या आजीला आम्हाला चांगलं खाल्लेलं नाही आवडायचं. पण आमच्या आजीला वाटायचं माझ्या गरीब लेकीच्या लेकरांनी दूध दही खावं. अशी असते आजीची माया. आजोबाचं काय नाही बघा, आजोबाचं काय नाही. ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याच्यावरच आजोबा असते. तर आणि आमचे मामा पण लय भारी होते. बिचारे आता गुडघे दुखतात त्यांचे. पहिले दिवस काढलं ना लय रडा येतोय.
कधी जर आलं ना आम्ही आमच्या मायबापाकडं तर रावय बाका खायला लय तरसायचो आम्ही, लय तरसायचो. लय तरसायचो आम्ही खायला. नुसतं आमच्या आईनं बघा आंबाड्याच्या भाज्या आणायच्या वरबडून आम्हालाच आणायला सांगायच्या, जा बाई कुठून तरी आंबाड्याची भाजी आणा. मग ती आंबाड्याची भाजी बघा आणायची, उकडायची आणि मग ज्वारीच्या पिठामध्ये टाकून मग ते खायला द्यायचे आम्हाला. अर्धी अर्धी भाकर, एक एक भाकर, कधी पोटभर, कधी कसं आमच्या आईनं. काय हो आमच्या मायबापाची परिस्थिती नाही, लय नाजूक होती हो, लय नाजूक होती. आमच्या मायबापाला लय खराब वाटायचं की लोकांचे लेकरं एवढे सुखाने खातेत पितेत, आमच्या लेकराने काय एवढं केलं तर आमच्या लेकरांना खायला नाही भेटत. लय आमचे त्रास झालेले हो खाण्यापिण्याचा, लय आमचा त्रास झालेला आहे खाण्यापिण्याचा. म्हणून मला आता टाकून द्यायचं म्हणलं तर माझ्या जीवावर येते. मी पोरींना चिडचिडपणा करते तर त्या पोरींना राग येतात, राग येतात. मी म्हणते आम्ही लय तरसलेले आहेत खाण्यासाठी, तुम्ही नका तसं करत जाऊ. असं असतं हो. म्हणून नाही का माणूस म्हणतंय तालीवारी आली तर माजाव नाही आणि गरिबी आली तर लाजाव नाही. अर्थच आहे हो, अर्थ ते त्याचा. म्हणून ह्या बाका माणसाने कसं जिंदगीत ह्या बाका जीवन दिलेलं असते आपल्याला देवाने. जीवन कसं जगायचं आणि कसं नाही आपल्याच हातामध्ये असते बघा. हे बघा आपल्याला जीवन दिले ना देवाने, तर ह्या जीवनाचं सोनं करावं. त्याची चांदी नका करू, मग त्याची माती नका करू ह्या जीवनाची. म्हणून नाही का एक बार आपल्याला देवाने मुश्किलमध्ये जीवन दिले. चांगलं राहत राहत काय होते, काय होते, कसे कसे लोक वागत आहेत, कसे नाही. आणि जे चांगलं सांगते त्याच्यावर त्याच्यावर एवढा राग करतात, एवढा राग करतात. का तर चांगलं कोण सांगणार आहे हो तुम्हाला? तुमचेच माणसं असतात म्हणून तुम्हाला चांगलं सांगतात. लोक कशाला येऊन चांगलं सांगते ना, लोकांना तर कसं, लोक तर मजा घ्यायला बसलेले असतात. म्हणून मी म्हणते की आपलं जीवातला माणूसच सांगतं बघा. ज्याचं जीव प्राण त्याच्यावर आहे ना तेच सांगतं. का तर बाबा कोणी आपल्या माणसावर बोट नाही उचलावं कोणी. हे बघा हेच माणसाला जे बी माणूस घरात मोठं आहे ना त्याला वाटतंय की असं बोट नाही दाखव आपल्या लेकरा बाळाला, कोणी बोट नाही दाखव. आपण तळ हातातल्या फोडावणे लेकरं सांभाळे असतात आणि मोठं होऊन लोकांनी नाव ठेवलं तर ते आपल्या जीवाला कसं वाटते तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा. आपल्या लेकरांनी नीट वागले, नीट राहिले, नीट चांगलं आपलं घर म्हणून, आपले लेकरं म्हणून, आपले मायबाप म्हणून जर ह्या बाका चाललं तर सगळं चांगलं आहे. आणि जे ह्या बाका आपलं ऐकायचंच नाही, काय आपली मनाची मनमानी करायची, मग कसं वाटतं असन तुम्ही सांगा, कसं वाटतं असन. माझंच नाही सांगत, प्रत्येकाच्या माता बहिणीचं सांगते मी. नाही तर तुम्हाला काय वाटतं स्वतःचं सांगते, माझंच नाही सांगत हो मी, सगळ्या माता बहिणीचं सांगते मी. की कुणी बी असलं तरी मायबापाला सांभाळा, मायबापाची इज्जत करा. देव तुम्हाला कधीच कुठं नाही कमी करणार. ती आई जी तुम्हाला सांगते तर तुमच्या भल्यासाठी सांगते. आईनं पण तसे वाईट दिवस बघितलेले असतात म्हणून तुम्हाला आई सांगते या, दुसरं कुणी नाही सांगणार. तुमच्या जीवाचं म्हणलं तर तुमची आईच असते या, आईच असते. आणि तुमचं घरचं कोणचं मोठं माणूस आहे ना तेच असते, त्यालाच काळजी लागते. किती पण तोंडावर कसं बी बोललं ना तरी महाग एवढी काळजी करते ना ती, एवढी काळजी करते ना, लेकराची बी काळजी करते. जे घरात आपले आहेत ना सगळ्याचीच काळजी करते. म्हणून म्हणते जे घरात मोठं माणूस काय सांगते ना त्याचं ऐका. त्याचं ऐकलं ना तुमच्या जीवनामध्ये सोनंच सोनं आहे. चांदी तर सोडा हो, सोनंच सोनं आहे. कसं का तर आम्हाला अनुभव असतो बघा, माझंच नाही प्रत्येकाचं सांगते मी, आम्हाला अनुभव असते. म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही चांगलं राहा, देव परमेश्वर तुमचं आपोआप चांगलं करण. तुम्हाला मागायची बी गरज नाही. तुम्हाला नाही बोलता, नाही देवाला काही सांगता आणि नाही कुणाला बोलता आणि नाही कुणाला सांगायचं. लोकाला तर कधीच काय सांगायचं नाही.
काय सांगायचं, आपल्या घरात कोण मेंबर आहे ना मोठं त्याला सांगायचं. चला मग, मोठा इडो व्हायला लागलाय मुलींनो. बोलायला तर भरपूर आहे हो, आता सकाळच्याला इडो बी नव्हता आपल्याला, आणि तसंच होईल आहे बघा. रात्रीच्या किती टाईम झाला आहे बघा की, तुम्हीच बघा केव्हा घड्याळ तिकडे. चला, राधे राधे मुलींनो. कशा आहेत बरं सगळेजण? इडो बघा जा हो, इडो बघा जा. माझ्या इडोपासून तुम्हाला भरपूर शिकायला भेटन बघा. म्हणून हे बघा मी म्हणते, काय बी असू दे, खरं बोलायचं, खोटं बोलायचं कधीच नाही. आणि पहिला पण आपण खोटं नाही बोलले होते, आणि इथून पुढं बी आपल्याला खोटं बोलायचं नाही. काय ते खरं, एका खोट्याच्या मागं 10 खोटं लागत आहे बघा. म्हणून काय बी असू द्या, खरं. राधे राधे मुलींनो. राधे 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 बोला. राधे राधे बोला. राधे राधे बोला. राधे 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 बोला. राधे राधे बोला. राधे राधे बोला. सगळ्यांचं देवा चांगलं कर. राधे राधे. सगळ्यांचं चांगलं कर. त्यांच्या पाठीमागं माझं कर, त्यांच्या पाठीमागं माझ्या परिवारचं कर देवा परमेश्वरा माझे. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद.